शिवभोजन ॲपमध्ये 7व्या दिवशी देखील तांत्रिक बिघाड झालेला आहे। या अडचणींमुळे कुठेतरी केंद्रचालकांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून दुरुस्ती अद्यापही करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास हा सहन करावा लागतोय। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी आणि गरजू नागरिकांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेत तांत्रिक बिघाडीची समस्या कायम असून शिवभोजन ॲप 7व्या दिवशी देखील काम करत नसल्याची वस्तुस्थिती भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळाली। त्यामुळे केंद्रचालकांना नियमित काम करता येत नसून लाभार्थ्यांनाही वेळेत भोजन मिळत नाहीये। त्यामुळे आता एकंदरीतच या ॲप संदर्भात राज्य शासनाकडून काय तरतुदी केल्या जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। शासनाची जी योजना आहे त्यामध्ये जो याप आहे तो याप येत्या मागील 8 दिवसापासून भरपूर त्रास देत आहे। त्याच्यामध्ये फोटो सबमिट केल्यानंतर फोटो सबमिट होत नाही आणि झाली तरी भरपूर उशीर घेतोय। त्यामुळे भरपूरशा लोकांना थांबावं लागत आहे। काही लाभार्थी लाभ न घेताच परत जात आहेत। शासनास विनंती आहे की लवकरात लवकर या ॲपला दुरुस्त करावे आणि पुन्हा कार्यान्वित करावे। ॲप आहे तो प्रोसेसिंग मध्ये जाते आणि टाइम आउट म्हणून नाव येत आहे। त्याच्यामुळे जे टायमिंग असते त्याच्या टायमिंग हा पूर्ण जात असून हा दिवसभर म्हणजे चालत असते आणि त्याच्या फटका लाभार्थ्यांना बसला। या ठिकाणी शासनाने अन्न पुरवठा विभागाकडून याच्या ॲपमध्ये दुरुस्ती करून त्वरित याची दखल घेऊन यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचे आहे। त्याच्याशिवाय हा तांत्रिक घोळ दूर होणार नाही।